आपल्याबरोबर कौस्तुभ गणगोटे यांच्या पत्नी आहेत. ताई, नक्की काय प्रसंग तुमच्यासोबत घडलेला होता? कधी तुम्ही फिरायला गेलेला होतात आणि अचानक हे सगळं डोळ्यासमोर तुमच्या घडलं? आम्हाला खूप अडचणी आल्या, जाताना खूप अडचणी आल्या. कोण कोण तुम्ही कुटुंबातले गेलेला होतात? जगदाळे यांचा मित्र? मिस्टर जगदाळे, जगदाळ्यांची मिसेस आणि त्यांची मुलगी. नक्की जम्मू काश्मीरला फिरायला जायचं हे कसं प्लॅन ठरलं? लई दिवस आता ओपन झालं होतं ना, आम्हाला फुलं, निसर्ग खूप त्यांनाही आवडायचा, जगदाळे फॅमिलीला आणि आम्हालाही आवडायचा. आणि हे लहानपणापासून मित्र, आम्ही नेहमी फिरायला जात होतो पाचगणी महाबळेश्वरला, म्हणून आम्ही ते तिथं जायचं ठरवलं. जगदाळे काका आणि गणगोटे काका हे दोघे सख्खे जिवलग मित्र होते. खूप जिवलग मित्र होते. असं ऐकायला भेटलं की गणगोटे काका कुठे गेलेले नाहीत, म्हणून जगदाळे काका म्हटले की चला आपण फिरायला जाऊयात, खूप दिवस झालं तुम्ही कुठे, म्हणून ते म्हटले की चल आपण जाऊ. हो नाही हो नाही हो नाही करता करता आम्ही जायला निघालो. बाळाला सांभाळायला कोण नाही, बाळ छोटं आहे म्हणून नाही म्हणत होतो, पण माझ्या बहिणीला बोलवून घेतलं, तू बाळाजवळ थांब, आम्ही जाऊन येतो. आणि मग आम्ही निघालो. घरातली सगळी व्यवस्था, बाळाची व्यवस्था करून निघालो आम्ही. आमची सुनबाई पण तेवढं एकट्याला सांभाळून सगळं करू नाही शकत, म्हणून त्या बाळाला बोलवलं घ्यायला बहिणीला. मग ती आली, मग आम्ही निघालो. ती 2 दिवसांनी आली, त्याच्या आधी आम्ही निघून गेलो होतो. ज्यावेळेस तुम्ही तिथल्या त्या बैसरंग घाटीमध्ये गेलात त्यावेळेस काय म्हणजे कळालंच नाही का तुम्हाला की नक्की गोळीबाराचा आवाज येतोय किंवा त्या लोक जी होती स्टॉलवाली वगैरे, ते म्हटले शेर आला आहे आणि तो आला की अशी बंदूक ची गोळी उडवतो आम्ही, म्हणजे तो येत नाही आपल्यापर्यंत, आतपर्यंत जंगलात जातो पळून. म्हणून मग आम्हालाही तसंच वाटलं आणि ह्यांना पण तसंच वाटलं. मग हे पालथे झोपले, आम्हालाही म्हटले तुम्ही पण झोपा सगळ्यांनी, म्हणजे आपल्यापर्यंत नाही येणार. तुमच्यापर्यंत आले त्यावेळेस काय सांगितलं कोणी? ज्यावेळेस ते आले की पालतं झोपायला सांगितलं आणि त्यांनी हे म्हटले पालतं झोपा म्हणजे शेर येणार नाही. मी नाही झोपले, आम्ही बसून राहिलो आणि ते एकटेच झोपले होते. आणि आम्ही बघत होतो इकडं तिकडं शेर खरंच आला आहे का म्हणून, पण शेर नव्हता आला. मी पाठीमागं वळून बघते तर समोर तो अतिरेकी होता, आतंकवादी. त्यांनी जगदाळ्यांना बोलवलं, ए चौधरी आ जा इधर, तुझे कुरान पढ़ने को आता है क्या? हाँ बोले, मुझे आता है पढ़ने को, मैं आप जो बोलेंगे वो मैं करूँगा, आप हमें छोड़ दो. लेकिन उसने उनको गोली मार दिया और वो बोला कि हमारे बारे में न्यूज़ फैलाया है. तो न्यूज़ ऐसा फैलाया है कि हम औरत और बच्चों को मारते हैं करके. आप मोदी जी को जाके बोल दो कि हम ऐसा नहीं करते, कभी हमने औरतों को और बच्चों को नहीं मारा है. हाँ बोले, हम बोल देंगे मोदी जी को कि आपने ऐसा नहीं किया है, लेकिन हमें छोड़ दो. लेकिन नहीं, उन्हें हमारे हस्बैंड को भी मार दिया. मला म्हणजे कुराण पढायला लावलं किंवा अजान? सगळ्यांनी लेडीजनी ती असं वरी म्हटली, काकू टिकली काढून टाका पटकन. आम्ही काढून टाकली टिकली. अल्लाह अकबर जोर जोरात म्हणायला सुरुवात केली, तरी पण त्यांनी आमच्या नवऱ्यांना मारून टाकला. मदतीसाठी तुम्हाला काय लवकरात लवकर संपर्क झाला का, किंवा ज्या घोड्यांवरून तुम्ही गेले? आम्ही अर्ध्या रस्त्यात चालत गेलो तेव्हा आमचे घोड्यावाले आले आणि मग जात होतो तेव्हा मिलिटरीची लोक वरती येत होती. आम्ही त्यांना म्हटलं, अरे तुम्ही चालत चालत किती वेळ, उशीर होतो, तुम्ही लवकर जा, तुम्ही घोड्यांवर जा ना, तुम्ही का चालताय, घोड्यांवर गेलात तर लवकर पोहोचताल. तर ते आमचं ऐकलं नाही, म्हटले नाही आम्हाला प्रॅक्टिस आहे, आम्ही जातो पटकन. पण ते जाईपर्यंत हे गेलेले होते सगळी माणसं, जेवढ्यांना गोळ्या झाडल्या तेवढी. गोळी कुणाला लागली, जगदाळे काकांना की गणगोटे काकांना? आणि गोळी लागल्यानंतर मग तुम्ही कसं आलात घाबरलेला? दुसऱ्या ठिकाणी तिथं म्हणजे समोर एक ग्रुप बसला होता, तिथल्या लोकांना मारली आणि मग तो आमच्यापर्यंत आला. मग जगदाळ्यांना मारली, मग गणगोट्यांना मारली. त्याच्यानंतर मग कसं आलात, म्हणजे की हे सगळं रक्त ही आसावरीच्या खरं कपडे? तो खूप रक्त येत होतं, माझी सगळी पॅन्ट अशी रक्ताने चिंब भरली होती. मी दुसऱ्या दिवशी त्या दिवशी त्याच पॅन्टीवर होते. मग माझा दीर आम्हाला घ्यायला आला, त्यावेळेस त्यांनी म्हटलं, वहिनी पॅन्ट बदल ग,
आपलं बाळ आहे घरी आहे, तू बदलून टाक. मग म्हटलं हो आम्ही, म्हटलं माझ्या नवऱ्याचं रक्त आहे, मला नाही बदलायचं, मला पॅन्ट तीच ठेवायची. मग तो म्हटलं ठीक आहे. पण परत नंतर म्हटलं जाऊ दे अभिजित, मी बदलते, मी तुझं ऐकणार. आता मी कोणाचं ऐकणार, तू सांगशील ते ऐकेल. गोळी लागल्यानंतर गणबोटे काका काय म्हणाले तुम्हाला, शेवटचं काय होणार नाही काय बोलले? गोळी लागल्या ते ऑन दी स्पॉट गेले. त्यांना हो हा काहीच करायची वेळच नाही मिळाला, चान्सच नाही मिळाला. आता का सुद्धा आपण एखादा फटका मारला तर जोरात ओरडतो, तर या गाय करून त्यांना तेवढं सुद्धा बोलता नाही आलं दोघांना. होते म्हणजे ते तुमच्यापाशी बंदूक घेऊन? पर्यंत एकच जण आला होता, बाकी आजूबाजूला असतील माहिती नाही आम्हाला. तुम्ही त्यांना काही रिक्वेस्ट केली नाही का की गोळी मारू नका किंवा काय? सांगितलं ना तुम्हाला आता, रिक्वेस्ट केली म्हणून. तुम्ही ऐकलं नाही का ते? मग परत तोच प्रश्न विचार. ताई आता शेवटचा एक प्रश्न आहे, काय कारवाईची मागणी करताय की कुटुंबातले सदस्य गेलेले आहेत, परत अशी घटना होऊ नये म्हणून सरकारकडे काय तुम्ही विनंती करताय की अशा? एवढीच विनंती आहे की तुम्ही जो काश्मीरमध्ये पॉईंट ओपन केला होता तिथं पहिली चूक तुमची की तिथं तुम्ही सिक्युरिटी नाही थांबवलं. एक तरी मिलिटरीचा माणूस तिथं बंदूकधारी बसवायचा होता. आणि आता जे अतिरेकी आहेत त्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, एवढीच आमची इच्छा आहे. पाहतोय की गणबोटे परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या ज्या भावना आहेत त्या खरं तर शब्दात सांगता येणं कठीण आहे. मात्र ही जी दुर्घटना आमच्यावरती उडावलेली आहे ती भविष्यात घडू नये त्यासाठी ज्या खरं तर या बैसरण घाटीमध्ये पर्यटनासाठी जातात तिथं एखादा तरी सुरक्षा रक्षक असायला हवा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र या सगळ्यांवरती कडक कारवाई व्हावी अशी सुद्धा अपेक्षा गणबोटे परिवारातील सदस्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार नानावरसून प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.